الرجيم بسم الله الرحمن الرحيم ويقول الإنسان أئذا ما مت لسوف أخرج حيا أولا يذكر الإنسان أنا خلقناه من قبل ولم يك شيئا فوربك لنحشرنهم والشياطين ثم لنحضرنهم حول جهنم جثيا ثم لننزعن من كل شيعة أيهم أشد على الرحمن عتيا ثم لنحن أعلم بالذين هم أولى بها صليا الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد कल जो कुंती आयत तिलावत कुन गिरी होती तेज बितर हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम चे भारत को सांगून गेले होते तिनको अल्लाहचे हुकमान उतरूचे आपली मर्जीन येऊ सकेना या अल्लाहचे रसूल आपली मर्जीन तांकां आपोवंक सकेना जे की तसर अल्लाहचो हुकम राहना। दूसरी चीज़ जो कोणती सांगून गेले होते इबादत सिलसिलात की मुस्तकिल तेजा ऊपर जमून राहूंक आसता एत्ता जो कोणती आयतो तिलावत करून गेली तेजे भितर मुशरिकीन जे कहीं एतराज़ करते होते क़ियामती सिलसिलात के मेला में दोबारा जाऊँ सकेना है ते तो जवाब देन करून किसी तंका जमा करून होतले हिंगा का हालात येतले तेजे बारात सांगून होते अशें फरमावता अल्लाह ताला वयक़ूलुल इंसानु अइदा मा मित्तु लसौफ उख़रजु हय्या। इंसान पूछता कि जे किता में मरून वतलो तरीन दोबारा म्हाका जिंदा करून भायर काडून वतले। अवला यज़कुरुल इंसानु अन्ना खलक़नाहु मिन क़ब्ल वलम यकु शैआ। का इंसाना हे आठवना कि हे जानो फुडे आमकी तेका पैदा केले होते हालांकि तेजी कांय हैसियत नव्हती तो कांय चीज नव्हतो। फवरब्बिक लनहशुरन्नहुम वश्शयातीन तुमचे परवरदिगाराची कसम आम्ही तेंका आणि शैताना दोगांक सरी जरूर जमा करतले। सुम्मा लनुहदिरन्नहुम हौला जहन्नम जिसिया। बीजी माड़िये दोला बदली माड़िये दोला ऊपर बेसन करून तेंका जानबाचे इर्द गिर्द जरूर आम्ही हाजिर करतले। सुम्मा लनंज़िअन्न मिन कुल्ली शिअतिन अय्युहुम अशद्दु अला अर्रहमान इतिया। बीजी हर जमाते दुगुन अल्लाहचे बारात जे कोण समान ज़्यादा सरकश वाटे ते का आम्ही अलग करतले। सुम्मा लनहनु अअलमु बिल्लदीन हुम औला बिहा सलिया। बीजी त्यांचे भितर जानबाद वसुस ज़्यादा मुस्तहिक पहला कोण वाटे तेजे बारात को आम्ही सवत मालूमात धरवता। बास जे कोणती माणसे ते जमानत होते आसको वाटेत जे कोण आपला आपण म्हणली अकलमंद बोलतात ते क़ियामतीचो इन्कार करतात तांकां हे दिमागात अशें की आमी मेला मग जे की माती जातले दोबारा अल्लाह ताला आमकां किशी जिंदा करूं शकता। बाद मानचे बद्दल आमकां जळवतात जळोवन करून आमची डुंगर हवा उपर उडवतात न्हंय दुखवतात सगळी दुनिया भितर ती चीज सप्लाय जाता ह्या तारी तारच्यान ह्यारी होता दोबारा अल्लाह ताला किशी आमकां जिंदा करतलो हे त्यांची दिमागात ही चीज होतीच नव्हती। अल्लाह ताला एकदम आसान जवाब दिलो। अल्लाह तांकां पुछलो की पहिला तुम्ही काय हैसियत नव्हती का तरी तुम्ही इन्सान वाटे मेले दोबारा आमकां जिंदा करूचे पहिला तुमची कन्यू हैसियत नव्हती तुमचो उजूद नव्हतो तेन्ना अल्लाह ताला तुमकां पैदा केलो ती तुमची दिमागात होता। एक दिन पैदा करून दोबारा बीजी दोबारा पैदा करूचे तुमची दिमागात अशें ना बघा ही बेवकूफीची दाखवली। एक माणूस कोणतो चीज तयार करता पहली मर्तबा कांय सम्य मॉडल नातून तेका तयार करूचे परत भले मुश्किल जाता
सायकल केल्लो माणूस, स्कूटर केल्लो माणूस, हवाई जहाज केल्लो माणूस, सम्य तिथं काय मॉडल नव्हतं, नवे करतो पहिली मर्तबा, भल्ली त्यांना तकलीफ झाली. एक मर्तबा तयार करून झाला, मग ते सम्य धरून दुबारा करूचे ते का उसवले, पुरा 5 सालात केले, दुबारा करूचे बीजे आसान झाले. पहिली मर्तबा काही नव्हती, तेत्ता करूचे मुश्किल होते. एक दिन हवाई जहाज माणूस तयार केलो, ते का उसून दुबारा त्याचे 5 सालात करून दुबारा ते बी लावचे फुडलापासून ज्यादा आसान जाता. अल्लाह बोलता अगर मुश्किल जाता तरी माणूस पहिले मुश्किल जाते. पहिली मर्तबा मी तुम्ही कन्यू नव्हते तेत्ता मी तुमका पैदा केलो, त्याच्या बारा तुमका काही इश्काल नाही. एक मर्तबा पैदा करून दुबारा तुमका मौत देऊन बीजी पैदा करूचे बरं तुमका काय जायना भितर इश्काल जाते असे की का तुमका तकलीफ जाते असे. तसं अल्लाह ताला बोलता वयक़ूलुल इंसान बोलता, इंसान बोलना काय खास माणूस को जाऊ शकता, जनरल इंसाना बारा सांगता अक्सरियत ऐदामा मित्तू त्यांनी बोलतात जे कित्ता मी मेलो, मित्तू बोलना माझी मौत झाली, लसौफ उखरजु हय्या, मका दोबारा जिंदा अखलून वतले, जिंदा करून वतलो मी दोबारा. आणि ही किशी जाऊचे ताज्जुबेत पुछता इंसान, हे जाऊ शकता का. अल्लाह ताला जवाब देता अवला यज़कुरुल इंसान, का इंसान ह्याच्या ऊपर गौर केला नाही. गा बाद म्हणजे बल्ला तदक्करा युदक्किरुची किरात पडला, त्याने मतलब गौर करूचे. का इंसान गौर करना अन्ना खलकनाहु मिन क़ब्ल, खलक मला पैदा करूचे, मिन क़ब्ल मला फुडे, आम्ही तेका ह्याच्यानं फुडे पैदा केले, यांनी पहिली मर्तबा इंसाना पैदा केले. वलम यकु शैआ, त्याची काय हैसियतच नव्हती, ते तो वजूद नव्हतं. एक शैआन बोलत कोणती चीज, इंसान कोणती चीज नव्हतं, तेत्ता अल्लाह त्याला पैदा केलो. तिथं तुमका अकले भितर गेले का एक दिन केलो नबी दोबारा करूचे कोणते वडले अल्लाह तर हे पुस्तक असं बोला. मग बोलता की एटली ढाकली आयते भितर एटली सुगड जवाब दुनियामध्ये कोणी देऊ शकेना. दुसरीकडे अल्लाह ताला सांगलांडे कुल युहयीहा अल्लज़ी अंशअहा अव्वल मर्रा, पुस्तक ते की अल्लाह ताला किशी जिंदा करतो. अल्लाह बोलता जे कोणती जात तुमका पहिली मर्तबा जिंदा केली होती, यानी अल्लाह ताला तुमका पहिली मर्तबा जिंदा केलं होतं तरी तोच दोबारा तुमका जिंदा करतो. अल्लाहकडे काही वडले नाही. त्याचे मग अल्लाह ताला बोलता खाली जिंदा करूचे ना तुमका, फवरब्बिका लनहशुरन्नहुम वशयातीन, आज तुम्ही इनकार करते वाटेत हशर यहशुर बोलला मैदान हशर भितर जमा करूचे. तुमचे परवरदिगाराची कसम तेंका त्यांची शैताना जरी आम्ही जरूर जमा करते. शैतान बोलला जे कोणती माणसे त्यांना गुमराह केले होते, अल्लाह सोडून जे कोणाची ते इबादत करते होते, आणि खास करून शैतान इंसाना गुमराह करतात. हर इंसाना जरी एक शैतान मुकर्रर होता जे कोण त्यांना गुमराह करता. अल्लाह बोलता त्यांची शैताना जरी त्यांना जमा करतो ना, खाली त्यांच्याकच ना, जे कोण तो शैतान त्यांना गुमराह करतो होतो त्यांना त्याची जरी जमा करतो ना. ثم لنحضرنهم حول جهنم جثيا, अहजर यहजर बोलला हाजिर करूचे, हावल बोलला त्याचे बगला, जिसिया बोला माडे दोलाचे ऊपर उभे राहून. एक माणूस परेशान जाता तरी उभे राहतो, सामेला ते पायार पडूच्या जवळ माडे दोराला उभे राहतात, आणि ते मला एटली परेशान घातले गेले सगळे उभे राहू शकूचे ना, माडे दोराला उभे राहून घातले तिघा. अल्लाह ताला तिशी जलील करून सांगता की आम्ही त्यांका त्यांचे माडीय दोलाचे ऊपर उभे करून जानबाचे साम्य हाडून उभे करवतले. पहिले जानबाज घालूचे ना, पहिले हाडून त्यांना उभे करवतले. अल्लाह बोलता खाली जिंदा करूचे ना मी त्यांना जिंदा करून त्यांची शैताना जरी माशराच्या मैदानात त्यांना जमा करतलो, आणि तिंगा दुगून त्यांना जलील करून जानबाचे मोनार हाडून उभे करवतलो. ثم لننزعن من كل شيعة أيهم أشد على الرحمن عتيا, नज़ा यंज़ा बोलन अलग करूचे, शियातून बोलन कोणती पार्टी जमात, एक मजहब मानतली मनसे, एक अकीदा ऊपर हतली मनसे, त्याला शिया बोलतात. त्यांनी बोलतात त्याच्या मग अल्लाह ताला खाली जमा करूचे ना, जमा केला मग का करतो सम्मा जमा केला मग जानबा भीतर घालूच्या सबको तरतीब धरतो. हर कौमात हर मिल्लते सम्मान बोललो जे कोण तो सर्कश राहतो, अल्लाह असो दुश्मन राहतो सम्मान पुढे त्याला जानबाद घालतो. पलो पण म्हणजे पलो दुनिया भितर भले आपला पण ओढलो करतो होतो ना पला, जे कोण जिगत ओढलो अल्लाह असो दुश्मन राहतो ते का पुढे सम्मा जानबाद असू कस
जे कटले मुश्रिक रतले कुफ्फार वतले सम्मान जानबाद वसूक आसता लेकिन तेजे भितर को सम्मान तेंची सरगाना जे कोण रतले सम्मान फुडें तांकां हाडून जानबाद घालतालो अल्लाह बोलता सुम्मा लननज़िअन्ना मिन कुल्ली शिअतिन हर जमातेत गुण आमी ते मानशा अलग करतले अय्युहुम अशद्दु अला अर्रहमानि इतिय्या इती बला सरकश हात पासून फुडें वतलो मानो सम्मान उडलो मुतकब्बिर सम्मान उडलो नाफरमान अल्लाह बोलता अल्लाह सो सम्मान उडलो जे कोण तो मुनाफिक मुखालिफ रखलो तेंकां मी अलग करतलो पहिला तेंकां अलग करतलो की का जानबामदा फुडें घालूक आसता का जे घटलो अल्लाह सो मुखालिफ रखलो रहमान सो बोलता आणि हे दोडलो मी रहम करतलो तुमच्या ऊपर तेजो जे घडलो सम्मान उडलो मुखालिफ रखलो सम्मान फुडें तेका अलग करतलो खाली अलग करूचे ना की का जानबाद घालूच्या सबब सुम्मा लनहनु अअलमु बिल्लदीना हुम औला बिहा सलिया सली सलाय सलिया यसला बलन उजा भितर घालूचे अल्लाह बोलता वट्टर तांगुजे ना मे म्हाका कळता जानबा भितर पहिला कोण वसूकास हेजे बारात म्हाका पुरो मालुमात अशें तेजे मुताबिक मी तांदूळ करून तांकां अलग करतलो आनी जानबा भितर घालतलो वट्टर कांय काम जावचें ना हर चीज अल्लाह कडेन नोट जाते अशें तासो अल्लाह बोलता सुम्मा लनहनु अअलमु बिल्लदीना हुम औला बिहा सलिया बीजी म्हाका ते मनशा बारास पूरा मालूमात असे जे कोण जानबाद पहिला वसूसो मुस्तहील पडले सम्मान फुडें जानबाद कोणावर होता तेजे बारात म्हाका पुरा मालूमात असे तेजे मुताबिक मी अलग करून तेका काढतलो आणि तेका जानबा भितर घालतलो ही अल्लाह ताला सांगता की मेला मगली जे कोणती जिंदगी अशे ती जिंदगी जावचेको जरुरी अल्लाह ताला जे कितें पहिले मर्तबा पैदा केलो तेका तकलीफ जालना तरी दुसरी मर्तबा पैदा करची कोणते व्हडलें आणि दुसरी चीज हिंगा जे कोणते सांगता पैदा केला मग अल्लाह ताला जे कोण मुनकीर वाटे तेंका को माशर भितर जमा करतलो तीसरी चीज जे कोणते सांगले जानबाद घालूची को तरतीब राखली जे कटली व्हडलो अल्लाह सो मुखालिफ राखलो तेटली व्हडले तेटली सम्मान फुडें तेका जानबा भितर घालून वतले चौथी चीज अल्लाह ताला जे कोणते सांगलो की जे काय अल्लाह ताला करतलो पूरा आपली मालूमात आणि तहरीरचे मुताबिक करतलो पट्टर काही जावचे ना थिंगा अल्लाह ताला सही यकीन क़यामत दिसाचो आमच्या दिला भितर घालून करून तेजे मुताबिक आमकां तयारी करची तौफीक दो आमीन व आखिर दावाना